आजपासून आपण एक व्हिडिओ सिरीज चालू करणार आहोत, ज्यामध्ये आपण 9th महाराष्ट्र बोर्डचं सायन्स शिकणार आहोत होमी भाभा एक्झामसाठी. इथे बघा, डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे सायन्सची. तर त्यामुळे तुमचा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचा छान अभ्यास होईल. भविष्यासाठी तुम्हाला नीट आणि जेईसाठी भरपूर त्याचा फायदा होईल. तुमचे बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर होतील आणि नीट आणि जेई सारख्या परीक्षेचे क्वेश्चन सॉल्व करण्याची तुम्हाला सवय होईल. तर मग चला तर चालू करूत हा आपला प्रवास. जेवढे सगळे चॅप्टर आहेत 19 9चे तेवढे आपण पूर्ण पाहणार आहोत. सॉल्व केलेले एक्झाम्पल पाहणार आहोत आणि क्वेश्चन सॉल्विंगचे व्हिडिओ पण पाहणार आहोत आणि एक्झामचे पण व्हिडिओ पाहणार आहोत. तर पहिला चॅप्टर आहे गतीचे नियम. याला इंग्लिशमध्ये लॉज ऑफ मोशन म्हणतात. हा फिजिक्स या विषयामध्ये काउंट होईल. चला आता महत्त्वाचे मुद्दे आपण पाहू. गतीच्या नियममध्ये पहिला पॉइंट बघा, वस्तूची गती. जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती गतिमान आहे असे म्हणतात. जर ती सभोवतालच्या संदर्भात जागा बदलत नसेल तर ती स्थिर आहे असे म्हणतात. बघा, एखादी वस्तू तिच्या आजूबाजूच्या दृष्टिकोनातून म्हणजे तिच्या आजूबाजूच्या वस्तूच्या मानाने जर जागा बदलत असेल तर ती हलायली समजायची वस्तू. आणि वस्तू हलायली म्हणजे कशामध्ये आहे समजायचं? गतीमध्ये आहे समजायचं. आणि वस्तू जर हलत नसेल, सभोवतालच्या संदर्भात जागा तिची बदलत नसेल तर वस्तू स्थिर आहे समजायचं. गतीला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? मोशन. आणि स्थिरला काय म्हणतात? रेस्ट. तर मी काही तोंडी प्रश्न विचारत जातो, त्याचे खाली कॉमेंट्समध्ये उत्तर द्यायचे. तर उत्तर देताना प्रश्नांना नंबर द्यायचा. जसं मी असं तोंडी विचारताना म्हणलं की प्रश्न नंबर 1, तर मग त्याचा प्रश्न नंबर 1चं उत्तर देताना तुम्ही हा व्हिडिओ आता इथं पॉज करायचा आणि खाली जाऊन उत्तर द्यायचं कॉमेंट्समध्ये. तर प्रश्न क्रमांक 1 आहे तुम्हाला की गोष्टी मी विचारतो गतीमध्ये आहेत का स्थिर आहेत ते सांगायचं. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, उडणारा पक्षी हा गतीमध्ये असतो का स्थिर असतो? त्याचं उत्तर खाली जाऊन कॉमेंटमध्ये द्यायचं. नंबर 1 टाकायचं आणि गतीमध्ये वाटत असेल तुम्हाला तर गती म्हणायचं आणि स्थिर वाटत असेल तर स्थिर लिहायचं. नंबर 2चा प्रश्न आहे, प्लॅटफॉर्मवर थांबलेली रेल्वे ही गतिमान आहे का स्थिर आहे? नंबर 3चा प्रश्न, फुटबॉलच्या मैदानावर धावणारी मुले. या तिन्ही प्रश्नांचे उत्तर खाली कॉमेंट्समध्ये द्यायचे. चला दुसरा प्रश्न बघू आता, अंतर काय असते? दुसरा पॉइंट आहे अंतर. इंग्लिशमध्ये त्याला डिस्टन्स म्हणतात. अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. अंतराचे SI एकक मीटर व CGS एकक सेंटीमीटर आहे. तर अंतर म्हणजे काय असते? वस्तूनं प्रत्यक्ष मार्गक्रमण. आता बघा, एक वस्तू इथं A पॉइंटला आहे आणि A पॉइंटहून ती निघाली आणि ती B पॉइंटला आली. तिथून ती निघाली आणि C पॉइंटला गेली. तिथून ती निघाली आणि D पॉइंटला आली. हे तुमचा क्वेश्चन नंबर 4 आहे. याचं खाली कॉमेंटमध्ये उत्तर द्यायचं तुम्हाला. क्वेश्चन नंबर 4 आहे. तर A पासून B पर्यंत 200 मीटर लांब आहे. B पासून C पर्यंत 100 मीटर लांब आहे. C पासून D पर्यंत 150 मीटर लांब आहे. तर वस्तूने एकूण किती अंतर पार केले? तिनं गती कधी चालू झाली होती तिची? A पर्यंत असताना आणि गती थांबली कधी? D वर आल्यावर. तर माझा प्रश्न नंबर 4 आहे, ज्याचं तुम्हाला कॉमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. या वस्तूने A पासून D पर्यंत जात असताना किती अंतर पार केले?
खाली कॉमेंट्स मध्ये उत्तर द्यायचे. त्याला अंतर म्हणतात. जेव्हा वस्तू हालचाल करायला चालू करते तेव्हापासून ते वस्तू हालचाल करणे थांबवणे तिथपर्यंत जेवढं तिनं पार केलं डिस्टन्स त्याला अंतर म्हणतात. आणि मोजायचं कसं? SI एकक त्याचं काय? मीटर मध्ये. आणि CGS एकक काय? सेंटीमीटर. चला पुढचा तिसरा पॉइंट बघा, विस्थापन. विस्थापनला इंग्लिशमध्ये डिस्प्लेसमेंट म्हणतात. विस्थापन म्हणजे गतिमानतेचा आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर होय. विस्थापनचे SI एकक मीटर व CGS एकक सेंटीमीटर आहे. आता बघा, मी एक 5 नंबरचं गणित देतोय तुम्हाला, 5 नंबरचं. त्याच्यामध्ये तुम्हाला ते गणित सोडवायचे. खूप इंटरेस्टिंग गणित आहे. मी म्हणतोय तुम्हाला एक वस्तू A पासून B पर्यंत गेली. हे A बिंदू आहे, हे B बिंदू आहे. A पासून B बिंदू पर्यंत जेव्हा वस्तू गेली, A पासून B पर्यंत आहे 3 मीटर लांब. त्यानंतर B पासून ती वस्तू C पर्यंत आली, ही आहे 4 मीटर लांब. आणि इथं AB आणि BC मध्ये 90 डिग्रीचा कोन आहे. तर प्रश्न 5वा आहे, क्वेश्चन 5वा आहे, वस्तूने पार केलेले अंतर काढा. कॉमेंट मध्ये उत्तर द्यायचं. इथून वस्तूने A पासून C पर्यंत जाताना तिचं अंतर काढायचं. आणि क्वेश्चन 6वा आहे, त्या वस्तूने पार केलेले विस्थापन काढायचे. विस्थापन. आता विस्थापन काय असते? दोन बिंदू मधील कमीत कमी अंतर. आता बघा, पहिला बिंदू कोणता आहे? बिंदू A. शेवटचा बिंदू ती थांबली कधी वस्तू? बिंदू C ला. तर या दोन बिंदू मधलं कमीत कमी अंतर म्हणजे काय असते? इथली स्ट्रेट लाईन. अशी कमीत कमी अंतर काय असते? इथली स्ट्रेट लाईन. तर ही अशी स्ट्रेट लाईन काढली तुम्ही, तर ही हिंट द्यायलो मी क्वेश्चन 6 सॉल्व्ह करायची. ही जर अशी स्ट्रेट लाईन काढली तुम्ही अशी, तर ही बाजू AC होते या त्रिकोणाची, बाजू AC. आणि तेच त्या त्रिकोणाचा काय होते? कर्ण. आणि इथे हे 90चा कोन आहे. तर पायथागोरसच्या थेरमनं तुम्हाला एक बाजू माहित आहे आणि दुसरी बाजू माहित आहे, त्याचा कर्ण जर काढला तर तुम्हाला या वस्तूचं काय काढता येते? विस्थापन काढता येते. हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. हा सॉल्व्ह करून क्वेश्चन नंबर 6चं खाली कॉमेंटमध्ये उत्तर द्या. क्वेश्चन नंबर 6 टाका आणि उत्तर सांगा मला, कर्ण किती मीटर लांब येईल? जर A पासून B पर्यंत अंतर 3 मीटर आहे आणि B पासून C पर्यंत अंतर किती आहे? 4 मीटर आहे. चला आता पुढचा पॉइंट, वेग. एखाद्या वस्तूने एकक कालावधीत एकाच दिशेने कापलेल्या अंतरास वेग म्हणतात. एकाच दिशेत म्हणजे वस्तू सरळ जात राहायला पाहिजे, तिने दिशा नाही बदलायला पाहिजे. तोपर्यंतच आपण जेवढा वेळ झाला आणि जेवढा अंतर झालं त्यांचा भागाकार करून काढू शकतो. तसेच एकक कालावधीत होणाऱ्या विस्थापनाला वेग म्हणतात. वेग ही सदिश राशी आहे. हे वेग बघतोय आपण, चाल बघत नाही. चालला स्पीड म्हणतात, वेगला इंग्लिशमध्ये वेलॉसिटी म्हणतात. वेगला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? वेलॉसिटी. आणि वेलॉसिटीचा फॉर्म्युला कसा आहे? विस्थापन भागिले, विस्थापन म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट भागिले टाइम. आता मी तुम्हाला म्हणतोय परत, आता क्वेश्चन नंबर 6 आहे. A पॉइंटवरून वस्तू निघाली आणि एका स्ट्रेट लाईननं ती वस्तू B पॉइंट पर्यंत आली. A पॉइंट पासून निघाली, स्ट्रेट लाईननं B पॉइंट पर्यंत आली. हे अंतर आहे 1000 मीटर. आणि A पासून B पर्यंत यायला वस्तूला, A पासून B पर्यंत स्ट्रेट लाईन मध्ये जर आली, तर स्ट्रेट लाईन मध्ये जेव्हा अंतर कोणते वस्तू पार करते तर तिलाच काय म्हणतात? डिस्प्लेसमेंट. तिलाच काय म्हणतात? डिस्प्लेसमेंट. A पासून B पर्यंत जे पार झालं त्यालाच डिस्प्लेसमेंट म्हणतात, स्ट्रेट लाईन. ते 1000 मीटर आहे. आणि या 1000 मीटर पार करण्यासाठी वस्तूला टाइम लागला 50 सेकंद.
तर याच्या आधी आपले क्वेश्चन 6 झालता. माझा क्वेश्चन तुम्हाला 7वा आहे. तुम्हाला इथं वेलॉसिटी काढायची. वेलॉसिटी क्वेश्चन नंबर 7 मध्ये काढून खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. वेलॉसिटी म्हणजेच वेग. वेग म्हणजे काय? विस्थापन भागिले वेळ. तुम्हाला काय काय माहित पाहिजे? मग वेग काढण्यासाठी विस्थापन माहित पाहिजे आणि वेळ माहित पाहिजे. इथं मी तुम्हाला विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट दिले 1000 मीटर आणि वेळ म्हणजेच टाइम दिलाय सेकंद मध्ये. आणि बघा हे लक्षात ठेवा, डिस्प्लेसमेंट मीटर मध्ये पाहिजे आणि टाइम कशामध्ये पाहिजे? सेकंद मध्ये पाहिजे. तर वेग कशामध्ये येते? मग मीटर पर सेकंद मध्ये येते. चला पुढचा 6वा पॉइंट बघू. 7व्या प्रश्नाचं उत्तर द्या कॉमेंट मध्ये. चाल आणि वेग यांची एकके सारखीच असतात. ती SI पद्धतीत का आहे? मीटर पर सेकंद. मी आताच सांगितलं. वर अंशामध्ये मीटर आणि खाली छेदामध्ये काय असते? सेकंद. आणि CGS पद्धतीमध्ये ते अंतर आपण सेंटीमीटर मध्ये मोजतो, म्हणून अंशामध्ये सेंटीमीटर आणि खाली छेदात सेकंद. गती सरळ रेषेत म्हणजे एका स्ट्रेट लाईन मध्ये असेल, एक रेषीय असेल, तर चाल आणि वेग यांचे मूल्य सारखेच असते, अन्यथा ते वेगळे असू शकते. आता एक पॉइंट लक्षात ठेवा. A पॉइंट इथं आहे आणि B पॉइंट इथं आहे. जर ही स्ट्रेट लाईन मध्ये वस्तू A पॉइंट पासून B पॉइंट पर्यंत गेली स्ट्रेट लाईन मध्ये, तर इथून A पासून B पर्यंत हे समजा आहे 1000 मीटर. तर जेव्हा तुम्ही A पासून B पर्यंत चालले तर डिस्प्लेसमेंट किती व्हायली? स्ट्रेट लाईन मध्ये तुम्ही चालले, स्ट्रेट लाईन मधल्यालाच डिस्प्लेसमेंट म्हणतात. डिस्प्लेसमेंट व्हायली 1000 मीटर. डिस्टन्स किती पार व्हायले? डिस्टन्स किती पार व्हायले? 1000 मीटर. जेव्हा वस्तू एका लक्षात ठेवा स्ट्रेट लाईन मध्ये जाते, स्ट्रेट म्हणजे सरळ रेषेमध्ये, जोपर्यंत स्ट्रेट लाईन मध्ये आहे तोपर्यंत डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स सेम येते. आणि डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स सेम आल्यामुळं चाल आणि वेगही सेम येतो. का? कारण चाल म्हणजे काय असते? चाल म्हणजे स्पीड. चालचं सूत्र काय? अंतर भागिले टाइम, अंतर भागिले वेळ. आणि वेगाचं सूत्र काय? वेगाचं सूत्र काय? इथं अंतर आहे, इथं काय असते? फक्त विस्थापन. विस्थापन भागिले वेळ. तर चाल आणि वेग सेम काय येते? कारण अंतर आणि विस्थापन सेम असते जेव्हा वस्तू एका सरळ रेषेमध्ये जाते, म्हणजे अंश सेमच येते. इथं बघा दोन, आता इथं या वस्तूला अंतर पार करायला समजा 10 सेकंद लागले, 10 सेकंद. तर इथे चाल किती येणार? अंतर किती पार केलं? 1000 मीटर. चाल काढलो. चाल मध्ये काय असते? अंतर किती आहे? 1000 मीटर. चालला स्पीड म्हणतात म्हणून त्याचं चिन्ह यस घ्यायचं. स्पीड म्हणतात म्हणून त्याचं चिन्ह काय घ्यायचं? यस. आणि टाइम सेकंद. टाइम किती आहे? तर 10 सेकंद. हे कटलं हे कटलं तर किती उरलं? 100 मीटर पर सेकंद. खाली एक कुठेपर्यंत भागाकार करायचा. स्पीड किती आली? 100 मीटर पर सेकंद. आता वेग काढू. वेगाला वेलॉसिटी म्हणतात म्हणून व्ही घेतलं. त्याचं सूत्र काय असते? डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन भागिले वेळ. विस्थापन किती आहे? 1000 मीटर भागिले वेग किती आहे? 10. 1000 भागिले 10 केलं तर किती आले? 100 मीटर पर सेकंद. तर वेग पण किती आला? 100 मीटर पर सेकंद. आणि स्पीड पण किती आला? 100 मीटर पर सेकंद. वेगाला काय म्हणतात? वेगाला लक्षात ठेवा, वेगाला काय म्हणतात? वेलॉसिटी. आणि चाल म्हणजे काय असते? स्पीड. आणि वेलॉसिटी आणि स्पीड सेम येते जोपर्यंत वस्तू एका सरळ रेषेमध्ये, एका सरळ रेषेमध्ये म्हणजे दिशा बदलत नाही. ही माहिती खूप लक्षात ठेवा. मी उद्या वर्गात आल्यावर तुम्हाला विचारतो. चला पुढचा पॉइंट वाचायला. आतापर्यंत हे तुम्ही लिहून घ्यायला पाहिजे होते सगळं. आता हे मी मिटवतोय. हे लिहून घ्यायला पाहिजे होते हे सगळं. हे पण मी जे रफ मध्ये काम करायचो ते पण लिहून घ्यायचं. पुढचा पॉइंट बघा. चाल आणि दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम. चाल म्हणजे स्पीड, दिशा म्हणजे डायरेक्शन बदलल्यावर वेग कसा कमी होते बघा. वेग हा चाल व दिशा या दोघांशी संबंधित आहे.
वेग पुढील प्रकारे बदलतो. चाल बदलून आणि दिशा तीच ठेवून. आता बघा, मला वेग म्हणजे काय, वेलॉसिटी जर बदलायची असेल, वेलॉसिटी बदलण्यासाठी माझ्याकडे किती ऑप्शन आहेत, 3 ऑप्शन आहेत. 3 प्रकार आहेत बघा. वेलॉसिटी पहिल्यांदा जर बदलायची असेल मला, तर वेलॉसिटी मी कशी बदलू शकतो. आता पहिल्यांदा विचार करा तुम्ही, माझी वेलॉसिटी मी म्हणालो 40 मीटर पर सेकंद. 40 मीटर, हे लक्षात ठेवा. आता इथं बघा, वेलॉसिटी कशी सांगतात. वेलॉसिटी सांगताना असं सांगावं लागते, 40 मीटर पर सेकंद ईस्ट वेस्ट, कारण दिशा पण सांगावं लागते. वेलॉसिटीला सदिश राशी आहे बघा. ही वेलॉसिटी लिहिताना हे याला काय म्हणतात, मॅग्निट्यूड, आणि याला काय म्हणतात, डायरेक्शन. लक्षात ठेवा, याला म्हणतात मॅग्निट्यूड आणि याला काय म्हणतात, डायरेक्शन. डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्ही सांगितलं तरच त्याला काय म्हणतात, वेलॉसिटी. फक्त हे एवढंच सांगितलं तर एवढ्यालाच काय म्हणतात, स्पीड. एवढ्यालाच काय म्हणतात, स्पीड. तर आता बघा, मी वेलॉसिटी जर सांगायचं असेल तर मी कसं म्हणणार, 40 मीटर पर सेकंद ईस्ट. एवढं मी सांगितलं म्हणजे काय सांगितलं, वेलॉसिटी. आणि हे 40 मीटर पर सेकंद आहे, त्यालाच काय म्हणतात, स्पीड. स्पीड म्हणजे काय आहे, चाल. आणि वेलॉसिटी म्हणजे काय, वेग. आता जर तुम्हाला वेग बदलायचा असेल, वेग, तर 3 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही काय करा, फक्त बघा, हे ईस्टला ईस्ट ठेवा आणि चाल चेंज करा. 40 ची जर 50 केली तरी बघा, तुम्ही वेलॉसिटी अशी म्हटली 50 मीटर पर सेकंद ईस्ट, तरी पहिल्यापेक्षा वेलॉसिटी बदलली, कारण आधी किती होती, 40 मीटर पर सेकंद. किंवा मग तुम्ही काय करू शकता, हे चाल जशाला तशी ठेवा, तुम्ही दिशा बदला. वेलॉसिटी अशी लिहा, वेलॉसिटी इज इक्वल टू 40 मीटर पर सेकंद ईस्टच्या जागी तुम्ही काय लिहा, वेस्ट, म्हणजे दिशा बदलली. दिशा बदलली तरी वेलॉसिटी बदलते. आणि तिसरं ऑप्शन काय, तुम्ही दोन्ही बदला. हे 40चं 50 हे करा, हे 20चं वेस्ट करा. दोन्ही बदलल्यावर काय बदलते, वेग म्हणजेच वेलॉसिटी बदलते. तर बघा, चाल बदलून आणि दिशा तीच ठेवून तुम्हाला वेग बदलता येते. दुसरं ऑप्शन काय, दिशा बदलली आणि चाल तीच ठेवली तरी तुम्हाला वेग बदलता येतो. आणि लास्टचा ऑप्शन काय, चाल व गतीची दिशा दोन्हीही बदलून टाकली तुम्ही, म्हणजे चालही बदलून टाकली, म्हणजे स्पीडही बदलून टाकली आणि दिशाही बदलून टाकली, तरी पण वेग बदलतो. हे लक्षात ठेवा. वेगमध्ये वेग सांगताना तुम्हाला मॅग्निट्यूड सांगावं लागते आणि डायरेक्शन सांगावं लागते. आणि वेगाचं जे मॅग्निट्यूड आहे त्यालाच आपण स्पीड, म्हणजे त्यालाच काय म्हणतो, चाल म्हणतो. उद्या येताना सगळ्या शब्दांचे इंग्लिश नाव आणि मराठी नावं पाठ करून घ्यायची. जसं आता मी सांगतो तुम्हाला, खाली कॉमेंट्स करा तुमचा आठवा. आता हे आतापर्यंत किती शब्द झाले, क्वेश्चन 7 झाले. आता मी तुम्हाला म्हणतो आठवा क्वेश्चन काय आहे, ऐका. लगेच पॉज करून कॉमेंट करा. आठवा क्वेश्चन काय आहे, मोशनला मराठीमध्ये काय म्हणतात. क्वेश्चन 9वा काय आहे, रेस्टला मराठीमध्ये काय म्हणतात. क्वेश्चन 10वा काय, हे सगळे तोंडी प्रश्न आहेत. हे जे व्हिडिओ ऐकायले त्याला त्याचं उत्तर देता येते खाली कमेंट बॉक्समध्ये. क्वेश्चन 10वा काय आहे, अंतरला इंग्लिशमध्ये काय म्हणतात. क्वेश्चन 11वा काय आहे, विस्थापनला इंग्लिशमध्ये काय म्हणतात. क्वेश्चन 12वा आहे, चालला इंग्लिशमध्ये काय म्हणतात. आणि क्वेश्चन 13वा आहे, वेगला इंग्लिशमध्ये काय म्हणतात. एवढ्या सगळ्या 13 क्वेश्चनचे खाली कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकानं उत्तर द्यायचे. आणि पॉइंट नंबर 7 पर्यंत, म्हणजे इथपर्यंत लिहून आणायचे होमी बाबाच्या वहीमध्ये. आतापर्यंत फक्त हे पहिलं लेक्चर होतं म्हणून मी तुम्हाला कमी शिकवलो. 7च महत्त्वाचे मुद्दे शिकवले मी तुम्हाला. 7 महत्त्वाचे मुद्दे. परत बघा कोणते होते 7 महत्त्वाचे मुद्दे. पहिला मुद्दा वस्तूची गती, दुसरा मुद्दा अंतर, तिसरा मुद्दा विस्थापन, चौथा मुद्दा चाल, पाचवा होता वेग, 6वा मुद्दा काय होता, चाल आणि वेग यांचे एकक, 7वा मुद्दा काय होता, जर वस्तू सरळ एका रेषेमध्ये असेल तर
वेग आणि चाल सेम असते आणि चाल आणि दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम म्हणजे वेग बदलायसाठी तुम्हाला चाल बदलूनही वेग बदलता येते आणि दिशा बदलूनही वेग बदलता येते. चला, नमस्कार.